महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील वातावरण आता तापलंय। या ठाकरेंसाठी जशी मुंबई महत्त्वाची तशी शिंदेंसाठी ठाणे महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची आहे। पण सातारा ड्रग्ज प्रकरणाच्या मुद्द्यावरून शिंदे कनेक्शनवरून या प्रकरणाच्या संजय राऊतांनी आता शिंदेंवर चांगलंच तोंडसुख घेतलंय। ठाण्याच्या रस्त्यावर ठोकून काढण्याची भाषा करणाऱ्या संजय राऊतांनी शिंदेंना एवढं का ऐकवलं? ठाणे मनपातील सत्तेबद्दल राऊत नेमकं काय म्हणाले आणि हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, लगेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करतेय। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। अख्खी पिढी नासवणारे ड्रग्जचे व्यापारी ठाण्यात तयार झाले असून ठाण्याची ओळख आता ड्रग्जचं शहर म्हणून होत आहे। त्याचं कनेक्शन साताऱ्यात आहे असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। यांच्या हातामध्ये पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर इथल्या रस्त्यांवर यांना ठोकून काढू असं संजय राऊत म्हणाले। गद्दारांचे शहर अशी ओळख झालेली आहे ठाण्याची आणि आपल्याला ही ओळख पुसायची आहे असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलंय। बघा, मुंबईसह ठाण्यात सुद्धा आता महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती झाली आहे। आधी ठाकरे बंधूंची युती ही मुंबई महानगरपालिकेपुरती मर्यादित होती, त्यासाठीचा वचननामा जाहीर झाला। मात्र त्यानंतर आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्याचा सुद्धा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आणि युती घोषित करण्यात आली। याच वेळी शिंदेंवर टीका करताना संजय राऊत असं म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता मुंबईनंतर ठाण्याकडे लागलंय। आपण ठाण्याचा वचननामा प्रसिद्ध केला। राज ठाकरे शिवसेना भवनामध्ये यापूर्वी आले होते। ज्या नगरपालिकेनं शिवसेनेला पहिली सत्ता दिली ते म्हणजे ठाणे शहर आहे। आज ठाण्याची परिस्थिती आपण सर्वजण पाहतोय, पण आता ठाणे हा ड्रग्जचा अड्डा झालाय। ठाणे हे मंदिर आणि तलावाचं शहर ओळखलं जायचं, पण आता ड्रग्जसाठी ओळखलं जातं। ठाण्यामध्ये 2.5 कोटींचे ड्रग्ज मिळाले, पानटपऱ्या आणि सगळीकडे हे ड्रग्ज मिळत आहेत। त्या पुढे जाऊन ते म्हणतात, एकनाथ शिंदेंवर टीका करताना म्हणतात की धुरंधरमध्ये रहमान डकेत आहे, तसा ठाण्यात सुद्धा एक डकेत आहे। इथल्या ड्रग्जची लिंक साताऱ्यापर्यंत पोहोचली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांच्या दारामध्ये तो कारखाना सापडलाय। अख्खी पिढी नासवणारे ड्रग्जचे व्यापारी इथे ते सर्व विषयांवर बोलतात, मग त्यावर पण त्यांनी बोललं पाहिजे। बीडपेक्षा पुढे गेले ठाणे असं सुद्धा संजय राऊतांनी टीका केली आहे आणि ठाणेकरांनी याच विषयावर मतदान करायला हवं असं आवाहन सुद्धा राऊतांनी केलंय। ठाण्याची ओळख ही गद्दारांचं शहर म्हणून झाली आहे आणि ही ओळख, जी गद्दारांचं शहर म्हणून झालेली ओळख आहे, ती आता आपल्याला पुसायची आहे। त्यांच्या हातामध्ये पोलीस पॉवर नसती तर त्यांना रस्त्यावर ठोकून काढलं असतं। याशिवाय 15 मिनिटं पोलिसांना बाजूला करा आणि मग आम्ही काय करतो ते बघा असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंना आणि त्यांच्या शिवसेनेला हा धमकीवजा इशारा सुद्धा दिलाय। आता या सगळ्यातून एवढं तर कळतंय की मुंबईनंतर ठाकरेंचं पुढचं लक्ष हे ठाणे महानगरपालिका आहे। शिंदेंच्या हातून त्यांना ही मनपा काढून घ्यायची आहे। पण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे तो आपल्याला अजिबात टाळून चालणार नाही, तो म्हणजे ठाकरेंचा हा प्रचार नेमका कधी सुरू होणार आहे, हाच मोठा मुद्दा आहे। मोजून 7 दिवस शिल्लक आहेत आता प्रचारासाठी आणि ही अस्तित्वाची जी काही लढाई आहे किंवा ही जी सत्तेची काही लढाई आहे ती मुंबईसाठी प्रचार सुरू करायला हवाय खरं तर त्यासाठी, पण तो प्रचारच सुरू झालेला नाहीये। आता जर मुंबईतच प्रचार सुरू नाही झालाय, जी अत्यंत महत्त्वाची लढाई आहे, तर मग ठाणे आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुकांचं काय? आता यावर मी अधिक बोलत नाही, कारण माझा सहकारी ओमकार यानं या संदर्भातला अगदी सविस्तर व्हिडिओ केलाय आणि तो तुम्ही युट्यूबला नक्की पाहू शकता आमच्या। पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणी काय वाटतं? राऊत म्हणतात त्याप्रमाणे मुंबईसह ठाण्यात सुद्धा ठाकरेंना आपली जादू चालवता येईल का? ही सत्ता काबीज करता येईल का? आणि अवघ्या 6-7 दिवसांमध्ये ठाकरे आपला प्रचार या सगळ्या शहरांमधला कसा काय पूर्ण करतील, जर प्रचाराला अजूनही सुरुवात झालेली नाहीये? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।